नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण. तर आज आम्ही चाललो संग्रामपूर ओरवट. तर कशासाठी चाललो हे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजणार आहे. तर पाहू शकता मी पूर्ण ब्लॉग. तर कशा प्रकारे पूर्ण लंबा सफर आम्ही 3 घंट्याचा कसा काढला तुम्हाला दाखवतो. तर आम्ही आलो होतो पातोड्या फाट्यावर. तर पाहू शकता फाट्यावर बाबा काही भाजीपाल्यासोबत बोलत होते. तर मग सरांनी म्हटलं चला आपला पण ब्लॉग काढू. सरांनी बघा कसं स्माईल करते. मग काय सकाळचा टाईम होता, भूक लागली होती. मग चला म्हटलं कचोरी खाऊ. तर आम्ही चाललो कचोरी खायला. पाहू शकता तुम्ही. सकाळचे वाजले ते 8-9. तर मग काय पोटात उगत होते उंदीर. तर मग काय गेलो कचोरी खायला दोघंजणं. तर मग काय 4 कचोऱ्या सांगितल्या आणि रस्सा. काय अलगच मजा आली मग खायची. मग काय नाश्ता केला. मग निघालो आम्ही आमच्या रस्त्यानं. तर मग बाबाला पाहत होतो मी. तर पाहू शकता मग काही बाबा तर काही दिसत नव्हते. मग सापडले एका दुकानामध्ये बसलेले होते, कारण की बाबानं जेवण केलं मी. मग आम्ही आलो सगळेजण. बाबाला पाहता दुकानामध्ये बसलेले होते, मोबाईल पाहत होते. नंतर काय मग चला म्हटलं. मग नंतर आम्ही एक बुलेट गाडी होती तिथं, थोडं बुलेट गाडीसोबत थोडंसं मस्ती केली. उचलून पाहिली वेट किती आहे काय कसं आहे. मग चला म्हटलं लवकर थोडं खूप वेळ होते. मग काय निघालो आम्ही आमच्या रस्त्यानं. मग पेट्रोल टाकलं, पेट्रोल भरलं बरंच. ही आमची शाळा होती, खूप छान अशी शाळा, खूप आठवण येत होती. थोडा ब्लॉग काढा म्हटलं शाळेचा. इथे काही सिमेंटची दुकानं आणखी बरेच दुकानं बसले. पहिले आम्ही ज्यावेळी शाळेत त्यावेळी इकडे कोणतंच दुकान नव्हतं. आता बघा कशा प्रकारे दुकानं बसली. नंतर आलो आम्ही आता पेट्रोल पंपावर. पाहू शकता तुम्ही. आलो मग आम्ही 70-80 स्पीडनं. पाहू शकता वानखेड फाट्यावर निघालो आम्ही ओरड बघायला. खूप स्पीडनं अशा प्रकारे ओरड बघायला आलो. मग काय सगळ्यात पहिलं काम केलं आम्ही कपड्याच्या दुकानात आलो. तुम्हाला तर काही सांगायचं कामच नाही. दिवाळीचा पिरियड आला, कपड्याच्या दुकानात आला. बाबांनी घेतला बाबासाठी कपडा ओरडमध्ये. पाहू शकता तुम्ही. मग काय आतमध्ये गेलो आम्ही, थोडं फोटोशूट केले. सरांनी म्हटलं तर काढ बरं माझा फोटो. आतमधला बॅकग्राऊंड घेतला फोटो काढायसाठी. फोटो पण तुम्ही पाहू शकता साईडले. फोटो काढल्यानंतर मग मी बसलो थोडा वेळ. मग काय तिथं खूप टाईम लागत. मग काय माझं काही मन लागलं नाही, कारण की ते सगळं बाया लेडीज येत होत्या. आणि आपल्याला असं की लेडीज बाया असल्यानंतर आपलं काही मन लागत नाही अशा ठिकाणी, कारण फालतू लोकांमध्ये नाही आपण. मग काय बाहेर आलो. ओरडचं बाहेरचं थोडं दृश्य शूट केलं. पाहू शकता की त्या कशा प्रकारे छान असं वातावरण होतं. आणखी समोरच कपिलचं दुकान होतं, जे सगळ्यात मोठं मोबाईल शॉप आहे. नंतर मग कपडे घेतल्यानंतर मग आलो इलेक्ट्रिकच्या दुकानामध्ये. इथं काही बाबा काही इलेक्ट्रिक लाईटिंग घेत होते घरासाठी, जी आता दिवाळीसाठी लाईटिंग पाहिजे होती. त्यासाठी थोडी लाईटिंगची शॉपिंग केली. मग काय लाईटिंग बरंच भारी पाहिल्या. मी पण आतमध्ये गेलो, थोडं होम थिएटर पाहिलं होतं. पण थोडं पैसे जास्त आज खर्च झाले, या कारण काही मग होम थिएटरकडे लक्ष दिलं नाही. नंतर नवीन बाईक दिसली इथं, चार्जिंगवरची न्यू होती, याकडनं शूट केली. खूप छान अशी वाटली मला. मग आलो आम्ही संग्रामपूरला कपडे घ्यायला आमच्या शहरांसाठी. मग कपडे घेतले शहरांसाठी, माझ्यासाठी पण घेतला एखादा ड्रेस. मग काय आलो आम्ही परत लाईटिंगच्या दुकानामध्ये. लाईटिंगच्या दुकानातून मग आम्ही मोबाईल रिपेअर केला. इथं मोबाईल रिपेअर करायला 1 तास लागला, लाईटिंग घ्यायला 1 तास लागला. मग काय मग इतक्या लांबवर आल्यानंतर मग एक काम आम्ही सोडतो का, ते आहे म्हणजे आमची पाणीपुरी. त्याशिवाय तर आमचं भागत नाही, काय खोटं बोला. कारण की आमची सगळ्यात आवडती म्हटलं पाणीपुरी आवडते मला खूप. मग काय इथून आम्ही बसलो गाडीवर, निघालो आम्ही आमच्या रस्त्यानं.
मग निघाला आम्ही संग्रामपूरच्या बाहेर. पाहू शकता आमच्या बाळाचं. मग निघाला आम्ही आमच्या रस्त्यानं. मग गेलो आम्ही वरोडमध्ये. हे पाहू शकता प्रसिद्ध हॉटेल आहे संग्रामपूरमधली साई. जर कोणाला यायचं असलं तर संग्रामपूरमध्ये स्टार्टिंगला जायचं. हे आहे कला वाणिज्य शाळा, सगळ्यात मोठी शाळा आहे या एरियातली. इथे ग्रॅज्युएशन पण पूर्ण आहे. बरीच खूप मोठी शाळा आहे, पाहू शकता तुम्ही. मग निघालो आम्ही शाळेच्या समोरून. काय भीती पण खूप वाटत होती, कारण 80-90ची स्पीडने गाडी चालत होती. कारण की हेडफोनच लावले ते आता बघा ना. मग निघालो आम्ही आता वरोडमध्ये आलो. वरोडमध्ये खूप गर्दी होती, तर एकानं थोडी गाडी स्लो घ्यावी लागली. संग्रामपूरमध्ये पण खूप टाईम लागला आम्हाला. मोबाईल आमचा खराब झाला होता, तर तिथे पण काही रिपेअरिंग झाला नाही. तर नंतर आम्हाला संध्याकाळी परत यावं लागलं. रिपेअरिंग तिथं केला, काही 100 खर्च लागला, पण तिथं काही जमला नाही बरोबर. घरी आलो, घरी परत तो खराब झाला, तर परत मला वरोडला यावं लागलं. त्याचा काही ब्लॉग बनवला नव्हता मी ना. 4-5 वाजता मालकाला भेटायला आलो होतं आमच्या, तर मग मोबाईल पण रिपेअरिंग करून टाकला वरोडले. मग काय एवढं लांब आल्यावर मग तुम्हाला सांगितलं होतं पहिलेच पाणीपुरी. मग काय घेतली पाणीपुरी, चांगली तेज करायला लावली. लागलो आम्ही पाणीपुरीवर. मग मस्त खाल्ली. मग काय पाणीपुरी तेज करायला लागला. तिखट लागल्यावर मला आम्ही पाणी टाकून खायला. मग काय सोनपापडीचे पेढे घेतले, 200 रुपयाचं घेतलं. खाणं मस्त प्रकारे गोड झालं. खालचं जे पोरग होतं हे बघा, अशा प्रकारे फिलिपाच्या मागे लागलं होतं. काही विचारात मी पडले. मग काय घेतलं मेडिकलमधलं औषध पाणी बाबा गेलेली. गोड खाल्लं, तिखट खाल्लं, मग लागलं पाणी ताण. लागलं आम्ही पाणी प्यायला 1 रुपयामध्ये. 1 रुपया टाकला मशीनमध्ये, गोळे टप्पर. तिथं पण चिल्लर नव्हती. गेला आमचा खूप चिल्लर आणली 2 रुपये. चालू असताना काहीतरी गोड जरा भूकच लागली ती. सकाळपासून जेवण होती. 1 रुपया कधी दुसरी ना कधी काय करशील. मग